नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो, ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, दिनांक 30 जानेवारी आणि 31 जानेवारीला एक मजबूत पश्चिमी विक्षोभ येणार आहे। या WTमुळे म्हणजेच पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीर, दिल्ली, मनाली, चंदीगड, कर्नाल या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस तसेच जम्मू काश्मीर व पर्वतीय भागात बर्फबारी होणार आहे। मित्रांनो, या WTचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील चारही विभागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात दिनांक 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीला थंडीची लाट येणार आहे। या वर्षी सुरुवातीला येणारे WT फारसे प्रभावी नव्हते, परंतु आता येणारे WT हे प्रभावशाली असल्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा साधारणतः दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडीचे प्रमाण हे चांगले राहणार असून त्याचा फायदा गहू, हरभरा या रब्बी पिकांना होणार आहे। मित्रांनो, दिनांक 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीसुद्धा पुन्हा एक मजबूत WT येणार आहे आणि या WTमुळे जम्मू काश्मीर, दिल्ली, मनाली, चंदीगड, कर्नाल, बरेली या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फबारी होणार आहे। दिनांक 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, सांगली तसेच विदर्भातील अकोला, वाशिम, दर्यापूर, अमरावती, यवतमाळ या भागात थंडीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। दिनांक 2 फेब्रुवारी रोजी पूर्व भारताच्या किनारपट्टीचा भाग तसेच उत्तर पूर्व भारताच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे। एकूणच दिनांक 30 जानेवारी आणि 31 जानेवारी तसेच 2 फेब्रुवारी आणि 3 फेब्रुवारीच्या दरम्यान येणाऱ्या WTमुळे महाराष्ट्रात दिनांक 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान कुठेही पावसाची शक्यता नाही। महाराष्ट्रातील चारही विभागात दिनांक 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान वातावरण हे कोरडे राहणार आहे, परंतु या WTमुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होणार आहे तसेच दिवसाच्या तापमानातसुद्धा वाढ होणार आहे। दिनांक 5 फेब्रुवारीपासून दिवसाचे तापमान हे वाढणार आहे। साधारणतः दिनांक 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान दिवसाचे सरासरी तापमान हे 30 ते 33 डिग्री अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असून रात्रीचे तापमान हे 16 ते 19 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की शेअर करा, तसेच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा। तसेच येणारे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।